नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चाटे करियर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। आज आपण लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्सचा प्रॅक्टिस सेट 1.3 शिकणार आहे। ठीक आहे, मग 1.3 आपल्याला बघायचा आहे। तर नेहमीप्रमाणेच मी तुम्हाला सांगतोय की आपला व्हिडिओ बघत असताना तुम्ही नोटबुक आणि पेन सोबत घेऊन बसायचं आहे आणि टेक्स्ट बुक सुद्धा असू द्या तुमच्याकडे। ठीक आहे, जेणेकरून मी जेव्हा शिकवतोय त्यावेळेस व्हिडिओ पॉज करून किंवा स्क्रीनशॉट काढून तुम्ही आपल्या नोटबुक मध्ये जे एग्जांपल मी घेणार आहे ते तुम्ही लिहून घ्यायचे। ओके, चला बघा आता लक्ष द्या। आपल्याला फर्स्ट 1.3 शिकवायचा आहे किंवा शिकायचा आहे। तर त्याच्या अगोदर काही बेसिक टर्म्स आहेत त्या आपल्याला बघायचे आहेत आणि हा प्रॅक्टिस सेट एकदम इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यातले क्वेश्चन, या प्रॅक्टिस सेट मधले क्वेश्चन किंवा या प्रॅक्टिस सेट चे क्वेश्चन काही बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले जातात दरवर्षी। ठीक आहे, तर बघा फर्स्ट आपण बेसिक मध्ये डिटर्मिनंट हे काय असतं ते आपल्याला बघायचं। ओके, आता इथे बघा डिटर्मिनंट ऑफ ए बी सी डी असं तुम्हाला इथे दिलेले आहेत, बरोबर आहे। इथे ए बी आणि सी डी हे काय आहे, तर इथे बघा इज अ डिटर्मिनंट, याला आपण डिटर्मिनंट असं म्हणतो, याला काय म्हणतो आपण डिटर्मिनंट असं म्हणतो। ठीक आहे, आणि इकडे ए कॉमा बी किंवा सी कॉमा डी मीन्स हे किंवा हे असे जे आडवे असतात त्यांना आपण रो म्हणतो, त्यांना काय म्हणतो आपण रो म्हणतो। हे लक्षात ठेवा, जे आडवे आहेत त्यांना आपण काय म्हणतो रो म्हणतो। लक्षात घ्या, रो काय असतात यांना रो म्हणायचं। ठीक आहे, आणि उभे जे असतात फॉर एक्झाम्पल ए सी आणि बी डी यांना आपण कॉलम म्हणतो। जे उभे असतात त्यांना काय म्हणतात कॉलम, आणि जे आडवे असतात त्यांना काय म्हणतात रो। उभे जे आहेत त्यांना काय म्हणायचं कॉलम, आणि आडवे जे असतात त्यांना म्हणायचं रो। ठीक आहे, आता एकदम सिंपल आहे, ध्यानात ठेवायला एवढं काही अवघड नाहीये। आपण ज्यावेळेस घर बांधतो त्यावेळेस कॉलम पद्धतीमध्ये घर बांधलं जातात, आता तुम्हाला तर माहित असेल। कॉलम कसे असतात उभे असतात, हे लक्षात ठेवा। अशा पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता, कॉलम ठीक आहे आणि आडवे रो असतात। ओके, डिग्री ऑफ दिस डिटर्मिनंट इज 2 मीन्स ही 2/2 मॅट्रिक्स आहे, म्हणून आपण याला इथे डिग्री किती घेतो याची 2। ठीक आहे, आता हे काय होतं एखाद्या वेळेस पेपर मध्ये एमसीक्यू मध्ये विचारलं जातं, हे थेरॉटिकल, बाकी कुठे विचारणार नाहीये तुम्हाला, हे काही एक्सप्लेन करायला विचारणार नाहीये, पण आपल्याला हे एमसीक्यू मध्ये विचारलं जाईल क्वेश्चन, म्हणून आपण ते लक्षात ठेवायचं। डिटर्मिनंटची डिग्री किती इथे 2। ओके, बिकॉज देयर आर 2 एलिमेंट्स इन ईच कॉलम अँड 2 एलिमेंट्स इन ईच रो। प्रत्येक कॉलम आणि प्रत्येक रो मध्ये किती एलिमेंट आहेत बघा इथे। या जर का तुम्ही रोचा विचार केला तर या रो मध्ये 2 एलिमेंट आहे, या रो मध्ये सुद्धा 2च एलिमेंट आहे, बरोबर आहे। किंवा कॉलमचा विचार केला तर या कॉलम मध्ये किती एलिमेंट आहे 2, आणि या कॉलम मध्ये किती एलिमेंट आहे 2, म्हणून याची डिग्री किती झाली 2। ठीक आहे, किती डिग्री लिहिता येईल 2 लिहिता येईल। आलं लक्षात बघा। डिटर्मिनंट इज रिप्रेझेंटेड, डिटर्मिनंट कसा रिप्रेझेंट करतो आपण, तर याच्यामध्ये आपल्याला एडी मायनस बीसी असं लिहिता येईल का, कारण आपल्याला याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लाय करायचं असतं आणि मध्ये मायनस साइन द्यायचं असतं। ठीक आहे, म्हणजे एडी मायनस बीसी, ए बी सी डी। ठीक आहे, ए बी सी डी या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन, आणि मध्ये कोणतं साइन आहे मायनसचं साइन, हे लक्षात ठेवा। ओके, एकदम सिंपल आहे डिटर्मिनंट सॉल्व्ह करणं, आणि तुम्हाला एका मार्कासाठी एमसीक्यू मध्ये विचारला जाऊ शकतो प्रश्न, आणि विचारतात भरपूर वेळेस विचारले गेलेले आहे। ठीक आहे, लक्ष द्या काळजीपूर्वक आणि व्यवस्थित लिहून घ्यायचे तुम्हाला हे सुद्धा। ठीक आहे, डिटर्मिनंट जो आहे, आता हा जो आपण याला डिटर्मिनंट म्हणतोय हा कॅपिटल लेटर्स ना आपण डिनोट करत असतो। अल्फाबेट मधला ए बी सी डी काही तुम्ही कोणताही अल्फाबेट घेऊ शकता, इव्हन तुमच्या नावाचं जर घ्यायचं असलं तर तुमच्या नावाचंही घेऊ शकता। ठीक आहे, बघा, किंवा त्यांनी जे दिलेले ते तुम्हाला घ्यायचे आहे। आता हे तुमच्या लक्षात आलं असेल, हे तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्हाला लिहायचं असेल तर याचं स्क्रीनशॉट काढून घ्या
ओके, आपण नेक्स्ट जे आहे आपल्याला याच्यामध्ये क्रॅमर्स रूल वगैरे बघायचा आहे, ठीक आहे, तर तो क्रॅमर्स रूल आपण इथे बघणार आहे. मग क्रॅमर्स रूल आपल्याला जर क्रॅमर्स रूलवर लक्षात द्या, खूप एकदम इझी आहे आणि माझा तो फेवरेट टॉपिक आहे. क्रॅमर्स रूल एकदम सिंपल आपल्याला पद्धतीने कसं करता येईल, कसं विद्यार्थ्यांना कसं तुम्हाला समजेल त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. एकदम सिंपल आहे, ध्यानात ठेवा, एकदम सिंपल वेने आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे. बघा, डिटर्मिनंट मेथड किंवा आपण त्याला क्रॅमर्स रूल्स असं म्हणतो, ठीक आहे. क्रॅमर्स मेथड टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन्स. तर सायमल्टेनियस इक्वेशन्स काय असतात आपण ऑलरेडी 1.1 प्रॅक्टिस सेट मध्ये शिकलेलो आहे, ठीक आहे. ज्यांनी 1.1 व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी 1.1 चा प्रॅक्टिस सेटचा व्हिडिओ पण बघा. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन मी इलिमिनेटिंग मेथडने कसे सॉल्व्ह करायचे आपल्याला त्याचे सर्व क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. याच्यामध्ये सुद्धा आपण सगळे क्वेश्चन जेवढे तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये आहेत तेवढे सगळे सॉल्व्ह करायचे आहेत आणि तेवढे सगळे मी सॉल्व्ह करून देणार आहे. ओके, बघा आता लक्ष द्या. Write the given equation in the form of ax plus by plus c is equals to c. Sorry, ax plus by is equals to c. या फॉर्म मध्ये आपल्याला पहिल्यांदा इक्वेशन काय करायचंय, लिहून घ्यायचे, ठीक आहे. जे दोन इक्वेशन आपल्याला दिलेले असतील ते दोन इक्वेशन. अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट d, नेक्स्ट dx, नेक्स्ट dy. हे व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. आणि नेक्स्ट x is equals to dx upon d and y dy upon d. हे आपल्याला x आणि y काढायला हेल्प करतील, ठीक आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. या चार्ट वरून तुम्हाला हे चार्ट लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. हेच मी फॉलो करणार ही प्रोसिजर. आता बघा, नेक्स्ट आपण प्रॅक्टिस सेटला स्टार्ट करूया आता, ठीक आहे. आपण प्रॅक्टिस सेट मध्ये फर्स्ट क्वेश्चन तुमचा, ठीक आहे. प्रॅक्टिस सेट मध्ये फर्स्ट क्वेश्चन 3.1 मधला फर्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट नंबर्स. आता इथे आपल्याला करेक्ट नंबर फिल करायचा आहे. एकदम सिंपल कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करतोय डिटर्मिनंट ते मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं. इकडे काय करावं लागेल, याने याला मल्टिप्लाय करायचं आणि नंतर याने याला मल्टिप्लाय करायचं. ओके, क्लिअर आहे. आता बघा, इथे मी 3 ने कशाला मल्टिप्लाय करणार, 5 ला. 3 into 5, ठीक आहे. 3 into 5 आणि या 2 ने कशाला मल्टिप्लाय करायचं आहे, 4 ने, म्हणजे 2 into 4, ठीक आहे. मग इथे 3 5 चा किती होतात, 15, बरोबर. 5 3 15, 5 3 15, राईट. आणि इथे 2 4 चा 8. ओके, इथे ऑलरेडी 8 आहे त्यामुळे काही काळजी करायचं काम नाहीये. ओके, आता बघा, इथे मी 5 लिहिणार आहे. इकडे हे 2 आणि इकडे हे 5 3 चा 15. ओके, आता इथे बघा आपल्याला 15 minus 8. ओके, 15 minus 8. 15 minus 8 किती येतील बघा, 15 plus 2 10 आणि ते 5, ठीक आहे, म्हणजे 15 होतात. म्हणजे टोटल किती येणार इकडे आपल्याकडे 7. ओके, किती येणार 7. ओके, आता आपल्याला सेकंड क्वेश्चन करायचं आहे. हे तुम्हाला क्लिअर झालं, कळालं कसा आला आन्सर. ओके, एकदम इझी आहे. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. सेम आपण जसा हा सॉल्व्ह केला तसंच सेम हे डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. एकदम सिंपल आहे. आता इकडे आमची थोडीशी मिस्टेक आहे. आता मी त्याच्यामध्ये थोडंसं करेक्शन करून इथे लिहिणार आहे, ठीक आहे. बघा, आता याच्यामध्ये आपल्याला 2 आणि इकडे 4 असे दिलेले आहेत, 2 and 4, ठीक आहे. बघा, टू and 4. आता हे 2 आणि 4 हे जे आहे हे आपल्याला इकडे सॉल्व्ह करायचं आहे. कसं सॉल्व्ह करायचं आहे तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. आपल्याला काय करावं लागेल, इथे या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, आता काय करतात मुलं, पहिले या दोघांचं करतात. असं करायचं नाही, ही चुकी करायची नाही, हा लक्षात ठेवा. पहिले या दोघांचं नंतर या दोघांचं, ठीक आहे.
बघा इथे आता मी हा क्वेश्चन इथेच तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतोय. हे -1 इंटू 4, ठीक आहे, -1 इंटू 4. आता इथे मध्ये कोणतं साइन असतं मायनस इंटू, सॉरी मध्ये कोणतं साइन मायनस, नंतर या दोघांचं 2 इंटू 7. ओके 2 इंटू 7 काय होणार इकडे बघा. आता मी थोडंसं इकडे या साईडला घेऊ का लिहायला आहे ना, कारण आपल्याला हे पण क्वेश्चन इथे सॉल्व्ह करायचे आहेत. बघा मी या साईडला थोडंसं इकडे लिहून घेतो यांना, ठीक आहे. बघा आता इथे चला बघा लक्ष द्या, या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल तर बघा इथे आपण यांना सॉल्व्ह करूया. बघा पहिले दोघं -1 इंटू 4 राईट, मध्ये मायनस साइन, नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू 7. ओके 2 इंटू 7 हे किती होतील, -4 इंटू 1 -4, हे मायनस 7 दोन्ही किती 14, हे मायनस मायनस प्लस, ठीक आहे. 14 आणि 4 किती झाले 18, -18. म्हणजे याचा आन्सर काय येतो आपल्याकडे -18 हे आन्सर आपल्याकडे येते, लक्षात ठेवा, ठीक आहे. एकदम सिंपल आहे. नेक्स्ट आता आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करतोय, 2 मधला दुसरा, ठीक आहे. बघा पहिले या दोघांचं मल्टिप्लिकेशन 5 इंटू 0, मध्ये कोणतं साइन आहे मायनस, ठीक आहे. नंतर 3 इंटू -7, 3 इंटू -7, 5 इंटू 0 काय होणार आहे 0, हे मायनस आणि हे मायनस, मायनस प्लस, ठीक आहे. मायनस काय होईल प्लस, 7 त्रिक 21, ठीक आहे. म्हणजे याचा आन्सर किती येणार आहे 21. किती येणार आहे 21. एकदम इझी आहे, सिंपल आहे, समजतंय, ठीक आहे. आता बघा इथे यांच्यामध्ये थोडासा करेक्शन करून घेतो, असा क्वेश्चन आहे. आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायला सांगितलंय, मी तुम्हाला पहिले या 2 टर्मना मल्टिप्लाय करायचं बरोबर का, आणि नंतर या 2 टर्मचं मल्टिप्लाय, आणि मध्ये कोणतं साइन म्हटलं मी मायनस साइन, कोणतं साइन म्हटलं मायनस साइन, ठीक आहे. बघा पहिले काय येणार आहे 7 डिवाइडेड बाय 3 इंटू 1 डिवाइडेड बाय 2. ओके मध्ये मायनस साइन. नेक्स्ट 3 डिवाइडेड बाय 5 इंटू 3 डिवाइडेड बाय 2. ओके बघा 7 मध्ये 7 वरच्याला मल्टिप्लाय करायचं, खालच्याने खालच्याला, ठीक आहे. न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला 7 मध्ये 7, 3 2 6 मायनस 5 3 15, 3 2 6. व्हेरी गुड, राईट. आला तुम्हाला हे. आता बघा आपण इथे काय करत असतो क्रॉस मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे. काय करत असतो क्रॉस मल्टिप्लिकेशन. पण क्रॉस मल्टिप्लिकेशन कधी करायचं, जेव्हा बेस डिफरंट असेल त्यावेळेस. ओके पण इथे बेस सेम आहे, बेस सेम असेल तर तो एकदाच लिहायचा, ठीक आहे. बेस सेम असेल तर तो काय करायचा एकदाच लिहायचा, आणि जे वरती आहे त्यांची ऍडिशन होत असेल तर ऍडिशन करा, सबट्रॅक्शन होत असेल तर सबट्रॅक्शन करा. इथं मायनस साइन आहे त्यामुळे आपण त्यांना सबट्रॅक्ट करणार आहे, ठीक आहे. 15 तून 7 गेले किती राहिले -8. मोठ्या संख्येत जे चिन्ह असतं ते द्यावं लागत असतं, डिवाइडेड बाय 6. ओके याला आपण याला 2 ने आपण डिवाइड करू शकतो. हे मायनस साइन ऍज इट इज, ठीक आहे. इथे किती होतील 4 2 8 4 2 8 and 2 3 6. ओके 4 डिवाइडेड बाय -4 डिवाइडेड बाय 3. अशा प्रकारे आपण हे सॉल्व्ह करू शकतो. ओके एकदम इझी क्वेश्चन आहे, जास्त काही हार्ड नाही आहे. तुम्हाला लिहायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. चला तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आता आपण. ओके क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 3 खूप महत्वाचा आहे. जे पहिले क्वेश्चन घेतले आपण क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 ते आपल्याला एका मार्कासाठी विचारले जातात फॉर इच क्वेश्चन 1 मार्क्स. अँड या क्वेश्चन जो आहे तो आपल्याला 3 मार्क्ससाठी किंवा 4 मार्क्ससाठी विचारला जाईल. त्यामुळे आपल्याला ते पण क्वेश्चन महत्वाचेच होते, पण ते
त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट, जास्त म्हणता येणार नाही त्यांच्यापेक्षा, कारण ते सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, आपल्याला हे सुद्धा क्वेश्चन करायचे आहेत आणि काळजीपूर्वक आता लक्ष द्यायचंय. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय युजिंग द क्रॅमर्स रूल्स. आपल्याला क्रॅमर्स रूलचा यूज करून इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. तर बघा आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा मी इक्वेशन आपल्याला ज्या फॉर्म मध्ये लिहायला सांगितलं होतं त्या फॉर्म मध्ये आपण लिहिणार आहे. बघा इकडे लक्षात घ्या, इथे मी आपल्याला पहिलेच स्पेस वाचवत चालणार आहे कारण आपल्याकडे स्पेस कमी आहे. 3x - 4y = 10 याला इक्वेशन 1 आपण कन्सिडर करूया. नेक्स्ट 4x + 3y = 5 याला इक्वेशन नंबर आपण सेकंड कन्सिडर करूया. ओके, आता इथे दोन इक्वेशन आपल्याकडे आलेले आहेत. हे दोन इक्वेशन्स आपल्याला पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करायचं आहे, डिटर्मिनंट मीन्स डी कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि डी कसा कॅल्क्युलेट करायचं तर लक्ष द्या काळजीपूर्वक. डी डिटर्मिनंट आता इथे कोइफिशियंट घ्यायचे x आणि y चे. बरं, कोइफिशियंट म्हणजे तुम्हाला समजतं. ठीक आहे, कोइफिशियंट म्हणजे जो x ला मल्टिप्लाय किंवा x च्या सोबत जो आहे तो इथे लिहायचा, x च्या सोबत जो आहे तो इकडे लिहायचा. ठीक आहे, x चे कोइफिशियंट घेतले, इकडे y चे कोइफिशियंट घ्यायचे 4 आणि 3. जर मायनस असेल तर मायनस तुम्हाला इथे घ्यावा लागतो, प्लस लिहायची गरज नाही. ठीक आहे, प्लस लिहिला नाही तरी चालेल पण मायनस तुम्हाला घ्यावाच लागतो. आता डिटर्मिनंट कसा सॉल्व करतो आत्ताच आपण बघितलं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, या दोघांचं काय करणार आपण मल्टिप्लिकेशन. 3 × 3 मध्ये मायनस साइन, नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन -4 × 4. राईट, आता इथे काय होणार आहे, 3 × 3 9, हे मायनस मायनस प्लस 4 4 = 16. राईट, आता बघा विद्यार्थ्यांनो, ही ऍडिशन केल्यानंतर आपल्याला काय भेटतो, डी भेटतो. काय भेटतो, डी. 9 + 16 किती होतात 25. आपल्याला डी किती भेटला, आता आपल्याकडे किती आला 25. ओके, कसा काढला कळाला, एकदम इझी आहे, सिंपल आहे. आता आपण लगेच dx काढूया. काय काढायचं आता आपल्याला, dx आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, आता मी इथे तुम्हाला dx कॅल्क्युलेट करून दाखवणार आहे. dx कसा काढायचा, डिटर्मिनंट ऑफ x. आता इथे dx काढताना तुम्हाला काय करायचंय तर लक्षात ठेवा, x चे कोएफिशिएंट घ्यायचे नाहीये. अगोदर समोरचे हे कोएफिशिएंट, अगोदर समोरचे ज्या व्हॅल्यू आहेत त्या घ्यायच्या 10 आणि 5, हे लक्षात ठेवायचं इथे. आणि नंतर y चे घ्यायचे, x चे घ्यायचे नाही dx काढताना, लक्षात ठेवा. -4 y चा कोएफिशिएंट आणि हा y चा कोएफिशिएंट 3, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, इथे मिस्टेक होऊ द्यायची नाही. ओके, आता बघा आपण जसं सॉल्व करतो याला तसंच सॉल्व करायचं सेम. 10 × 3 10 × 3 मध्ये मायनस साइन, नंतर -4 × 5 -4 × 5. एकदम भारी क्वेश्चन आहे. बघा फर्स्ट क्वेश्चनच व्यवस्थित आपल्याला सॉल्व समजला तर पुढचे सगळे क्वेश्चन तुम्हाला येतील. 10 3 30, हे मायनस मायनस काय होते प्लस, हे किती होते हे मायनस मायनस प्लस, हे 4 5 20. टोटल किती येतं इकडे बघा आता, 20 + 30 = 50. राईट, म्हणजे आपल्याकडे dx किती आला 50. ओके, dx किती आला आपल्याकडे 50 आला. अशा पद्धतीने आपण dx काढतो. ठीक आहे, आता आपल्याला काढायचं आहे, काय काढायचं आता आपल्याला dy. काय काढायचं dy. आता dy कसं काढायचं बघा, dy. ठीक आहे, आता आपण dy काढूया. dy डिटर्मिनंट ऑफ, बघा dy काढताना y चे घ्यायचे नाहीये, मग अगोदर समोरचे घेतले ते x काढताना तसं इथे करायचं नाही. आता x चे कोएफिशिएंट अगोदर घ्यायचे 3 4 आणि नंतर हे घ्यायचे. तीच टेक्निक इथे सगळ्यांचा गोंधळ होतो, सगळ्या विद्यार्थ्यांचा इथेच गोंधळ होतो की कोणते नंबर्स घ्यायचे, कोणाचे कोएफिशिएंट कधी घ्यायचे, कुठे लिहायचे, इथेच सगळा प्रॉब्लेम होतो. आणि हेच जर व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष देऊन व्यवस्थित जर का तुम्ही व्हिडिओ बघत असाल, व्यवस्थित अभ्यास करत असाल तर याच्यावरती व्यवस्थित फोकस करा की मी कोणत्या व्हॅल्यूज कुठे घेतोय, आणि तुम्ही सुद्धा व्यवस्थित लिहून घ्या. ओके, कारण भरपूर विद्यार्थ्यांची इथेच मिस्टेक होते. आता इथे आपण जसं मल्टिप्लिकेशन करतो तसं मल्टिप्लिकेशन करून घ्या. 3 × 5 मध्ये काय मायनस साइन. ठीक आहे, नेक्स्ट 10 × 4. ओके, 5 3 15 -4 10
40. मग इकडे किती आहे -25, राईट. ही व्हॅल्यू कशाची आली तुमच्याकडे dy ची, किती आली ती -25. आता लास्ट आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज काढायच्या असतात. कशाच्या व्हॅल्यू काढायच्या असतात x आणि y च्या. तर x आणि y च्या व्हॅल्यू काढताना आपल्याला हे ध्यानात ठेवायचं आहे x dx/d. ठीक आहे. मग dx किती आला आपला, तर dx आला आपल्याकडे 50. किती आला 50. ओके. डिवाइडेड बाय d किती आहे आपल्याकडे 25. ठीक आहे. 25 टू जा 50 मीन्स x किती येतो आपल्याकडे 2. x ची व्हॅल्यू किती आली 2 आली, राईट. x ची व्हॅल्यू किती आली 2 आली. आपल्याला सेम y काढायचा आहे. काय काढायचा y dy अपॉन d. ठीक आहे. dy अपॉन d. मग dy किती आला आपल्याकडे -25. dy किती आला -25. d किती आपल्याकडे 25. ठीक आहे. 25 वजा 25 म्हणजे किती येणार -1. म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे -1. आला लक्षात. x आणि y ची व्हॅल्यू काय आली कळालं का. x आणि y ची व्हॅल्यू x, y किती आला आपल्याकडे 2, -1 इज द सोल्युशन. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण x आणि y ची व्हॅल्यू काढू शकतो. आला लक्षात. बघा तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण, क्वेश्चन नंबर 2. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 2 बघा काय आपल्याकडे 4x + 3y - 4 = 0 आणि 6x = 8 - 5y, राईट. आता असा क्वेश्चन बघितला की मुलं कन्फ्यूज होतात थोडंसं, याला कसं सॉल्व्ह करायचं. कारण काही मुलांना साइन जे असतात ते व्यवस्थित प्रॉपरली ते घेत नाही. ठीक आहे. मायनस प्लस व्यवस्थित घेत नाही. तर बघा लक्ष द्या काळजीपूर्वक. इकडे आपण पहिले इक्वेशन इथे ax + by = c या फॉर्म मध्ये आपण त्याला घेणार आहे. तर बघा कसं लिहायचंय 4x + 3y हे -4 या साइडला, तर आपण इक्वलच्या या साइडला त्याला ट्रान्सफर केलं तर ते प्लस होतात. ठीक आहे. मायनसचे काय होईल प्लस. याला आपण इक्वेशन 1 कन्सिडर करूया. ठीक आहे. नेक्स्ट अनदर इक्वेशन 6x. आता इथे हे मायनस इक्वलच्या या साइडला मायनस आहे, इकडे घेतले तर ते काय होईल प्लस होईल. ठीक आहे. +5y = 8 ॲज इट इज जशीच्या तसेच ठेवायचे आहे. त्याला इक्वेशन 2 आपण कन्सिडर करतोय. ठीक आहे. आता इथे फर्स्ट आपल्याला काय काढायचं असतो रे d काढायचं ना. मग आपण पहिले d काढून घेऊ. ठीक आहे. d काढताना काय करायचं x आणि y चे कोएफिशिएंट लिहायचे असतात. ठीक आहे. x चे कोएफिशिएंट 4 आणि 6, y चे कोएफिशिएंट 3 आणि 5. ठीक आहे. पॉझिटिव्ह प्लस असेल तर प्लस लिहा, मायनस असेल तर मायनस लिहायचे. क्लियर. आता आपल्याला डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचं ते तर आयडिया आलीच आहे तुम्हाला पहिल्या क्वेश्चन वरून. ठीक आहे. 4 × 5 ठीक आहे -3 × 6. ओके. 4 × 5 3 × 6 4 2 जा 4 5 जा 20 -3 6 जा 18. ओके. मग इथे 20 - 18 इज 2. ठीक आहे. 20 मधून 18 गेले किती राहिले 2. म्हणजे d किती आला तुमचा 2. d किती आला तुमचा 2. बरं. ठीक आहे. आता d निघाला. आता आपण काय काढूया dx काढूया. काय काढणार आता आपण dx. तर बघा dx कसा काढायचा. तर डिटर्मिनंट x काढताना काय करायचं नाही सांगितलं मी तुम्हाला. dx काढताना काय करायचं नाही सांगितलं मी तुम्हाला. x चे कोएफिशिएंट घ्यायचे नाही. अगोदर कोणते घ्यायचे समोरचे 4 8. ओके. आणि नेक्स्ट y चे कोएफिशिएंट 3 5. ओके. हे लक्षात ठेवा. भरपूर मुलं इथंच मिस्टेक करतात. हे समजत नाही कोणत्या व्हॅल्यूज कुठे घ्यायच्या. 4 × हे 4 × 5 मध्ये कोणतं साइन आहे मायनसचं. ठीक आहे. नंतर 3 × 8 3 × 8. ओके. 4 5 जा 20. ठीक आहे. 3 8 जा 24 8 3 24. बरोबर आहे. आणि 24 मधून 20 गेले किती असतात 4 राहतात. किती राहतात 4. आणि मोठ्या संख्येचे चिन्ह मायनसचं. ठीक आहे. हा काय निघाला आपला dx. ओके. आता आपल्याला नेक्स्ट आपल्याला काढायचं आता dy. काय काढायचं आता आपल्याला dy. ठीक आहे. आता आपण dy काढूया. dy काढताना काय सांगितलं मी काय करायचं तुम्हाला. आता dy काढताना काय करायचं पहिले x चे कोएफिशिएंट घ्यायचे, समोरचे घ्यायचे नाही अगोदर. पहिले कोणते घ्यायचे x चे कोएफिशिएंट घ्यायचे, y चे घ्यायचे नाही.
ओके मग x चे कोएफिशियंट किती आहे 4 आणि 6 नंतर समोरच्या व्हॅल्यू 4 and 8 ओके आता इथे आपल्याला याची व्हॅल्यूज काढायची आहे कशी काढणार आपण पहिले या दोघांचं मल्टिप्लिकेशन 4 * 8 मायनस नंतर 4 * 6 ओके किती होईल 4 8 जा 8 5 सॉरी 8 32 ओके मायनस 3 24 राइट 4 मायनस करायचे 32 मधून मग किती राहतील 8 राइट म्हणजे dy किती आला तुमचा 8 dy किती आला 8 मग तुम्हाला कशाची व्हॅल्यू काढायची होता x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची कशाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची x ची पहिल्यांदा आपण x काढू x कसा काढायचा dx/d dx किती आपल्याकडे dx आला आपल्याकडे -4/d d किती आपल्याकडे 2 ओके d किती आपल्याकडे 2 राइट मग इथे काय होईल किती जाईल 2 to the 4 म्हणजे मायनस हे साइन ऍज इट इज 2 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे -2 x ची व्हॅल्यू किती आली -2 नंतर काय करायचं आपल्याला y कसा काढणार dy upon d dy upon d dy upon d dy किती आपल्याकडे 8 upon d किती 2 ठीक आहे आता इथे 2 ने डिवाइड करा 2 4 जा 8 मीन्स 4 y इज इक्वल टू किती आले आपल्याकडे 4 y ची व्हॅल्यू किती आली 4 म्हणजे सोल्युशन काय लिहू शकता तुम्ही सोल्युशन पहिले कशाची व्हॅल्यू लिहायची x ची किती आहे -2, 4 अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता आन्सर ओके क्लियर याचं लिहायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या चला तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आता आपण क्वेश्चन नंबर 3 ठीक आहे क्वेश्चन नंबर 3 आता क्वेश्चन नंबर 3 बघा एकदम सिंपल क्वेश्चन आहे याच्यामध्ये सरळ सरळ ax + by = c या फॉर्म मध्ये ऑलरेडी दिलेला आहे ठीक आहे ना आता बघा आपण इथे याला पहिले लिहून घेऊया इक्वेशन 1 इक्वेशन 2 असं आपण याला लिहून घेऊया इक्वेशन 1 ठीक आहे एंड सेकंड इक्वेशन 2x - 3y = 12 याला इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करणार आहे आता इथे आपण फर्स्ट काय करणार d काय करणार आहे d डिटरमिनंट मग डिटरमिनंट काढताना x चे कोएफिशिएंट घ्यायचे y चे कोएफिशिएंट घ्यायचे या x चा काय कोएफिशिएंट काहीच नसतो त्याचा 1 असतो काहीच नसतो त्याचा काय घ्यायचा 1 घ्यायचा ठीक आहे इथे काहीच नाही म्हणजे 1 इथे किती आहे 2 इथे किती आहे 2 आणि याचा किती आहे -3 ठीक आहे मायनस असेल तर घ्यायचं आहे हे आपल्याला माहित पाहिजे ओके या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 * -3 मध्ये मायनस साइन नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन आता मला वाटतं की तुम्हाला हे जमत असेल येत असेल 3 1 जा 3 हे मायनस साइन ऍज इट इज हे मायनस इथलं जसंच्या तसं 2 to the 4 हे मायनस मायनस प्लस 4 आणि 3 7 -7 म्हणजे d किती आला तुमचा -7 ओके नंतर काय करायचं आपल्याला dx काय करायचा dx कसा काढायचा आता लक्षात आलंय तुमच्या पहिले काय करायचं x च्या व्हॅल्यू घ्यायच्या नाही अगोदर कोणत्या घ्यायच्या समोरच्या घ्यायच्या -1 आणि 12 नंतर कोणत्या घ्यायचे y चे कोएफिशिएंट 2, -3 राइट 2, -3 मग या दोघांचं काय करणार आता आपण मल्टिप्लिकेशन -1 * -3 -3 नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे मध्ये कोणतं साइन आहे मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 * 12 हे मायनस मायनस हे मायनस आणि मायनस मायनस प्लस 3 1 जा 3 थोडं फास्ट 3 1 जा 3 हे मायनस साइन 3 2 जा सॉरी 2 12 जा किंवा 12 2 जा 24 बरोबर 24 - 3 किती होतील 21 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस म्हणजे ही व्हॅल्यू कशाची आली आपल्याकडे dx ची किती व्हॅल्यू आली -21 एवढी व्हॅल्यू आपल्याकडे dx ची आली आता काय करायचं आपल्याला dy करायचा काय करायचा dy काय करायचंय dy कसा करायचा डिटरमिनंट ऑफ काय करावं लागेल y च्या व्हॅल्यूज घ्यायच्या का नाही मग कोणाचे कोएफिशिएंट घ्यायचे पहिले x चे कोएफिशिएंट पहिल्याचा x चा काय काहीच नाही म्हणजे 1 दुसऱ्याचा 2 आणि नंतर समोरचे -1 आणि 12 कळालं का ओके आता इथे थोडं स्लो घेतो ठीक आहे काही अडचण नाही आपल्याला 1 * 12 -1 * 2 ओके बघा 12 1 12 हे मायनस मायनस हे मायनस आणि हे मायनस मायनस प्लस ठीक आहे बे 1 बे 2 1 जा 2 ओके हे किती झाले टोटल 14 dy किती झाला 14 ओके
आता इथे काय करणार आपण पहिल्यांदा x x चं कसं लिहिणार dx upon d dx upon d मग dx किती रे -21 अपॉन d किती आहे -7 आहे आपल्याकडे हे मायनस मायनस कॅन्सल 7 3 जा 21 मीन्स x ची व्हॅल्यू किती आली 3 x ची व्हॅल्यू किती आली 3 y ची काढा y ची काय येणार dy upon d dy upon d dy किती आहे dy किती आहे 14 म्हणजे 14 डिवाइडेड बाय हे -7 डिवाइडेड बाय -7 हे मायनस वरती लिहिलं तरी चालतं 7 दोन्ही 14 7 टू 14 ठीक आहे 2 म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली -2 y ची व्हॅल्यू किती आली रे विद्यार्थ्यांनो -2 मग सोल्युशन कसं लिहाल ठीक आहे पहिली व्हॅल्यू कोणाची लिहायची x ची किती आहे 3 -2 अशा पद्धतीने तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता ओके लिहायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आता आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 बघा काय दिलाय ठीक आहे क्वेश्चन नंबर 4 आता क्वेश्चन नंबर 4 फर्स्ट आपण क्वेश्चन जसं 3 सॉल्व्ह केला तसंच सेम आता इथे म्हणजे सगळे क्वेश्चन सारखेच सॉल्व्ह करायचे आपल्याला 6x - 4y -12 याला इक्वेशन 1 कन्सिडर करूया आणि सेकंड इक्वेशन काय 8x - 3y -2 याला इक्वेशन नंबर 2 आपण घेणार आहे आता इथे सिंपल आपण पहिले d कॅल्क्युलेट करणार d कसा करायचा डिटर्मिनंट ओके तर पहिले x चे कोएफिशिएंट घेऊन टाका नंतर y चे -4 आणि -3 ठीक आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे मध्ये मायनस साइन क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस साइन ठीक आहे मध्ये मायनस साइन या दोघांचं मल्टिप्लिकेशन -4 * 8 हे तुम्हाला आता व्यवस्थित येते बघा साइन ट्रिक काढा 3 6 जा 18 किंवा 6 3 जा 18 ठीक आहे हे मायनस साइन -8 हे मायनस मायनस प्लस ओके 4 8 जा 32 ठीक आहे 32 आता इथे d किती आता तुम्हाला इथे 18 - 32 मीन्स सॉरी 32 - 18 करायचे 32 मायनस काय करायचे 18 मग किती येईल 32 - 18 तुमच्याकडे इथे 2 आणि 10 12 14 किती येतील 14 ठीक आहे d ची व्हॅल्यू किती येईल 14 ओके आता इथे आपल्याला काढायचा आहे dx काय काढायचा dx ओके थोडा d कॅपिटल मोठा असला पाहिजे dx ओके इथे डिटर्मिनंट आपण फाइंड आउट करतोय तर बघा डिटर्मिनंट फाइंड आउट करताना x च्या व्हॅल्यू घ्यायच्या का नाही मग पहिल्या समोरच्या व्हॅल्यू -12 आणि -2 नंतर ह्या y चे कोएफिशिएंट -4 आणि -3 ठीक आहे एकदम सिंपल बघा घाबरून जाऊ नका मायनस साइन आले तरी काही अडचण नाहीये भरपूर विद्यार्थ्यांना मायनस साइन मध्ये कन्फ्युजन होतं हे मायनस आणि हे मायनस 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 प्लस होणारच 12 * -2 जशी प्रोसेस आहे मी तसं लिहून घेतोय अगोदर -4 * -2 ठीक आहे आता काय करायचं हे मायनस मायनस प्लस 12 टू जा 24 ठीक आहे 12 2 24 हे मायनस मायनस प्लस हे मध्ये मायनस जसं तसं हे मायनस मायनस प्लस 4 2 8 ठीक आहे आता इथे आपल्याला 24 मायनस हे मायनस ठीक आहे 24 मायनस 8 करायचे 24 मायनस काय करायचे तर आपल्याला 8 आपल्याला लिहायचे मग आता कसं लिहिणार आपण 24 मायनस 8 तर बघा एकदम सिंपल किती ना 16 किती ना 16 ओके आता इथे आपल्याला काढायचं आहे dy काय काढायचं आपल्याला dy बरं dy कसा काढणार आपण पहिले y च्या व्हॅल्यूज घ्यायच्या नाही मग y चे कोएफिशिएंट घ्यायचे नाही मग कोणाचे कोएफिशिएंट घ्यायचे x चे 6 आणि 8 नंतर y चे किती आहे सॉरी y चे घ्यायचे नाही नंतर -12 आणि 1 -12 आणि सॉरी 2 -12 आणि 2 घ्यायचे राइट -12 आणि -2 आणि -2 हे कोएफिशिएंट आपण इथे लिहितोय ठीक आहे आता इथे
आपण या दोघांचं सुद्धा असंच क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 × -2 -12 × 8 हे किती झाले -12 साइन 12 हे माइनस माइनस प्लस ठीक आहे 12 × 12 8 = 96 ओके हे किती दिलं आता तुमचे -12 केल्यानंतर ठीक आहे 6 मधून 2 गेले तर इथे 4 उरतील आणि हा 9 मधून 1 गेला 8 -84 ठीक आहे इथे d1 राइट आता आपल्याला पहिले काय कॅल्क्युलेट करावं लागेल इथे फर्स्ट आपण कॅल्क्युलेट करूया x काय कॅल्क्युलेट करायचं आहे x कॅल्क्युलेट करायचा आहे ठीक आहे dx/d ओके चला तर dx/d कसं कॅल्क्युलेट करणार आहे dx/d dx किती आला आपल्याकडे आपले एक मिस्टेक इकडे लक्षात घ्या इथे आपण लिहिताना बघा यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे होतं आपण इथे काय केलंय सॉरी 12×36 ओके 36 येणार किती येणार 36 आणि याच्यातून आपल्याला किती मायनस करायचे 8 मायनस करायचे किती मायनस करायचे 8 म्हणजे इथे किती येणार आहे विद्यार्थ्यांनो किती येणार इथे 8 मायनस केल्यानंतर 28 राइट बघा लक्ष द्या 28 आता इथे करेक्शन करून घ्यायचंय आपल्याला लक्षात घ्या मिस्टेक होऊ द्यायची नाही पेपर मध्ये सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या माझ्या इथे म्हणजे 3 च्या जागी मी इथे 2 लिहून टाकलं तर पूर्ण आपला एक्झाम्पल चुकलं असतं ठीक आहे पण ते माझ्या लक्षात आलं त्यामुळे आपण तिथे करेक्शन करून घेतलंय बघा आता लक्ष द्या इथे dx किती आला तुमचा 28 डिवाइडेड बाय इथे काय होणार आहे 28 डिवाइडेड बाय इथे किती डिवाइडेड बाय d किती आहे 14 म्हणजे कितीचं जाईल 14 टू जा 28 ठीक आहे 14 2 28 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली x = 2 x ची व्हॅल्यू किती आली 2 तसंच आपल्याला y काढायचं आहे काय काढायचं आहे y ठीक आहे मग y ची व्हॅल्यू किती येते बघा dx/d dx किती आहे -84 डिवाइडेड बाय 14 ओके डिवाइडेड बाय 14 म्हणजे y ची व्हॅल्यू तुमच्याकडे इथे काय येणार आहे बघा 14 ने तुम्ही त्याला डिवाइड करायचं म्हणजे कितीचा भाग जाईल बघा म्हणजे किती डिवाइड होईल तर 14 च्या टेबल मध्ये 84 14 चा टेबल येत असेल तर चांगलं आहे नसेल येत तर बघा इथे कसं करायचं तर 14 5 चा करून बघा 5 × 20 0 तो नको ठीक आहे 5 × 25 नको नंतर 6 चा sin 24 4 ओके 6 आले म्हणजे 6 चा जाणार आहे 6 1 sin 24 6 1 7 2 8 84 ठीक आहे म्हणजे 6 चा जाईल ठीक आहे हे मायनस साइन तसंच्या तसं कितीचा जाईल 6 चा म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे -6 ओके आता सोल्युशन कसं लिहिणार तुम्ही सोल्युशन 2, -6 ओके अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे ठीक आहे याच्यामध्ये लिहायचं असेल तर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर चला तर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 5 ठीक आहे क्वेश्चन नंबर 5 आता क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करत असताना बघा आपण पहिल्यांदा आपण याला लिहून घेऊया आपल्या फॉर्म मध्ये 4m + 6n = 54 ला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करूया नाउ नेक्स्ट 3m + 2n = 28 इक्वेशन नंबर 2 आता पहिल्यांदा आपण काय करू d फाइंड आउट करू d फाइंड आउट करतोय मी ठीक आहे सुरुवातीला d आपण फाइंड आउट करत असतो या प्रोसेस मध्ये तुम्हाला माहिती आहे 4 हे 3x सॉरी m चे कोएफिशिएंट नंतर n चे कोएफिशिएंट इकडे लिहून घ्यायचे ठीक आहे बघा पहिले या दोघांचं मल्टिप्लिकेशन 4 × 2 - 6 × 3 ठीक है 6 × 3 6 × 3 4 2 जा 8 माइनस 3 6 जा 18 sin 3 18 ठीक है मग इथे किती आले तुमच्याकडे हे -10 18 - 8
10. ठीक आहे, म्हणजे डी किती आला तुमचा -10. ओके, आता इथे आपल्याला नेक्स्ट dx काढायचा आहे. काय काढायचं आता dx आपण काढूया. मग dx कसा काढणार आहे, तर व्हॅल्यूज आपल्याला घ्यायच्या आहेत. पहिल्या इथं x नाही घ्यायचा, इथं आता काय घ्यायचा dm, कारण m दिलेलं आहे तर m घ्या. ठीक आहे, मग m चे कोएफिशिएंट घ्यायचे का नाही, अगोदर कोणते घ्यायचे समोरचे 54 आणि 28, नंतर इकडे हे 6 आणि 2. आता यांचं करायचं मल्टिप्लिकेशन. कसं होणार आहे 54 × 2 मध्ये काय करायचं मायनस साइन. ओके, 6 × 28 मल्टिप्लिकेशन करून घ्या. 4 दोन्ही 8, 5 दोन्ही 10, मायनस इकडे 8 सकम किंवा 6 8 जा साइन 8 48. ओके, साइन दोन्ही 12 16. आता इथे 168 मायनस 108 मीन्स 108 मायनस करायचे 168 मधून, तर किती राहतात ते 60 -60. ठीक आहे, म्हणजे dm किती आला तुमचा -60. d टू द बेस m काय आला तुमचा -60. आता इकडे आपण dn कॅल्क्युलेट करूया. dn कसं करणार आहे, तर बघा dn मग यांच्या व्हॅल्यूज घ्यायच्या का नाही, मग 4 आणि 3 पहिले घ्यायच्या 4 आणि 3, नंतर काय घ्यायच्या 54 आणि 28. बघा विद्यार्थ्यांनो, एकदम इझी क्वेश्चन आहे. फक्त काय मी जी प्रोसेस फॉलो करतोय ती प्रोसेस व्यवस्थित फॉलो करत चला. काही अवघड नाही आणि तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत याचे मार्क मिळणार म्हणजे मिळणारच 100%. ठीक आहे, बघा याच्यामध्ये पहिले काय करणार आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन. काय करायचंय मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस साइन, नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ओके, आता इथे या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, 8 4 जा 32, 4 2 जा 8, 8 + 3 11. ठीक आहे, मायनस. आता इथे ठीक आहे 4 त्रिक 12, 5 त्रिक 15, 1 16. ठीक आहे, हा तुमचा dm. आता इकडे 162 मायनस 112 सबट्रॅक्शन करा 0. ठीक आहे, इथे किती आले 5 आणि 0 म्हणजे 50, पण मोठ्या संख्येत चिन्ह -50. dn किती आला तुमचा -50. आता हा dn -50 आला. ओके, आता याच्यानंतर काय करत असतो आपण dx झाला dy झाला, म्हणजे आपल्याला काय करायचं आता x, म्हणजे dx/d. मग dx किती आहे तुमच्याकडे dx नाही काढायचा, आता इथे आपल्याला m काढायचे. काय काढायचे m dm/d. dm किती आहे मग dm किती आला -60 डिवाइडेड बाय m d किती आहे -10. ठीक आहे, मायनस मायनस कॅन्सल, 10 6 60 मीन्स m किती आला तुमच्याकडे 6. m किती आला तुमच्याकडे 6. ओके, नंतर काढायचं आपल्याला n कसा काढणार dn/d. मग dn किती आहे तुमच्याकडे -50/d किती आहे तुमच्याकडे -10. हे मायनस मायनस कॅन्सल, 10 5 50, म्हणजे n ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 5. n ची व्हॅल्यू किती आली 5. मग सोल्युशन कसं लिहिणार तुम्ही, सोल्युशन पहिले कशाची व्हॅल्यू लिहायची m ची 6,5. ठीक आहे, 6,5 हे आपला लास्ट आन्सर आहे. ओके, आता राहिला आपला एक क्वेश्चन. ठीक आहे, तो लगेच आपण इथे घेणार आहे. ठीक आहे, तुम्हाला लिहायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. चला, आता झाला तुमचा नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे आपल्याला, लास्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे, नंतर आपली एक्सरसाइज फिनिश.
ओके, खूप सारी प्रॅक्टिस करा, चांगले मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजे. बघा आता लक्ष द्या, आपण लास्ट क्वेश्चन घेतोय. ठीक आहे, लास्ट क्वेश्चन घेणार आहे आणि थोडासा टफ आहे, त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. पहिले मी काय करणार आहे, क्वेश्चन लिहून घेणार आहे. 2x + 3y = 2. याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करूया आपण. नाउ नेक्स्ट इक्वेशन x - y divided by 2 means 1/2 घेतो मी याला = 1/2. ठीक आहे, इक्वेशन नंबर 2. याला आपण इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करूया. ठीक आहे, आता इथे लिहिताना आपण पहिले काय करणार आहे, d. काय करणार आहे पहिले, d. मग d कसा काढायचा, तर बघा d कसा काढणार. आता मी इथे पहिले x चे कोएफिशिएंट 2 आणि याचा काहीच नसतो म्हणजे काय घ्यायचा 1. इथे 3 आणि इकडे याचा 1/2, पण इथे मायनस आहे ना म्हणून -1/2. ठीक आहे, आता कसं करायचंय बघा, पहिले या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 * -1/2 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 * 1. बघा आता 2 * 1 = 2 -2 divided by 2 -3 * 1 = 3. मग हे काय येणार, 2 * 1 = 2 1 हे मायनस. ओके, बे -1 हे मायनस, हे किती झाले टोटल -4. म्हणजे d किती आला तुमच्याकडे, d = -4. ओके, ही आली d ची व्हॅल्यू. ठीक आहे, आता काळजीपूर्वक आपल्याला dx काढायचा. काय काढायचा आता, dx. ओके, आता dx कसा काढायचा, पहिले x च्या व्हॅल्यू घ्यायच्या काय नाही, मग या समोरच्या 2 आणि 1/2. ठीक आहे, नंतर इकडे y चे कोएफिशिएंट 3 आणि हे -1/2. ओके, आता यांचं मल्टिप्लिकेशन, यांचं काय करायचं आता आपल्याला, मल्टिप्लिकेशन. मग मल्टिप्लिकेशन कसं करणार, पहिले या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 * -1/2 मायनस नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, 3 * 1/2. ओके, 3 * 1/2. मग हे काय होणार आता, 2 * 1 = 2 -2 divided by 2 मायनस हे 3 * 1 = 3 divided by 2. बेस सेम असेल तर काय करतो आपण, एकदाच लिहितो. ठीक आहे, आणि जे वरती दिलेले आहेत त्यांचे ऍडिशन होत असेल तर ऍडिशन करा, सबट्रॅक्शन होत असेल तर सबट्रॅक्शन करा. -2 -3 हे मायनस प्लस म्हणजे -5/2. म्हणजे dy किती आला तुमचा, सॉरी dx किती आला, -5/2. ठीक आहे, dx = -5/2 ही व्हॅल्यू आपल्याकडे आली. ओके, आता आपण नेक्स्ट व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे dy ची. मग dy ची व्हॅल्यू कशी काढायची, तर बघा dy कसा काढायचा, तर आता y चे कोएफिशिएंट घ्यायचे नाही, मग कोणाचे घ्यायचे, पहिले x चे 2 आणि याचा काहीच नाही म्हणजे 1. ओके, नंतर समोरचे 2 आणि +1/2. ठीक आहे, आता याला सॉल्व करूया. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 * 1/2 मध्ये कोणतं साइन आहे, मायनस. नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 * 1. ओके, हे 2 * 1 = 2 divided by 2 मायनस हे 2 * 1 = 2. काय होईल, -2 म्हणजे इथे काय -1. 2 मधून 1 गेला, मोठ्या संख्येचे चिन्ह मायनसचं, म्हणजे dy किती आला तुमचा, -1. ओके, आता आपल्याला x कॅल्क्युलेट करायचं. काय कॅल्क्युलेट करायचं, x कसा काढत असतो आपण, dx/d. dx किती आपल्याकडे, तर तो -5/2 अपॉन d किती आपल्याकडे -4. ठीक आहे, आता हे मायनस आणि हे मायनस कॅन्सल होणार, हे दोन्ही डिवाइड मध्ये आहेत. हे 5 ऍज इट इज 2 4 = 8 2 4 = 8 म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली आपल्याकडे, 5 divided by 8 5 divided by 8 ही x ची व्हॅल्यू आपल्याकडे आली. ठीक आहे, अशी आपण लिहू शकतो. नंतर काय करायचं आपल्याला, dy काय करायचा, dy काय करायचं, सॉरी y काढायचं आपल्याला. काय करायचं आहे, y. dy ऑलरेडी काढलेला आहे, आता आपल्याला काढायचं आहे y. काय करायचं आहे, y dy/d. सॉरी dy/d. ठीक आहे, dy किती आपल्याकडे, मग -1 डिवाइडेड बाय d किती आपल्याकडे, -4. ठीक आहे, मायनस मायनस कॅन्सल, 1/4 म्हणजे y किती आला तुमचा, -1/4 प्लस. ठीक आहे, ही आली तुमची y ची व्हॅल्यू. ओके, मग सोल्युशन कसं लिहाल, सोल्युशन 5
डिवायडेड बाय 8 आणि 1 डिवायडेड बाय 4 अशा पद्धतीने आपण हे लिहू शकतो. ठीक आहे. आता आपला प्रॅक्टिस सेट इथे कंप्लीट झाला. ओके. आता मी नेक्स्ट प्रॅक्टिस सेट मीन्स 1.4 हा लगेच अपलोड करणार आहे. ठीक आहे. आता हा जर प्रॅक्टिस सेट तुम्हाला व्यवस्थित समजला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. आणि माझे नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनला पण क्लिक करायचे जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ओके. चला, तुम्हाला लिहायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. थँक्यू.